नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स एक्सपान्शन अँड फॉर्म्युले लेसन नंबर 5 यामधील प्रॅक्टिस सेट 5.2 त्यातलं एक्सपांड असं सूचना दिली आपल्याला. आपण यामध्ये एक फॉर्म्युला यूज करणार आहे. तो फॉर्म्युला असा आहे बघा, लक्ष द्यायचं आहे. a + b क्यूब हे आपण असंही लिहू शकतो. क्यूब म्हणजे 3 वेळा, आणि 3 वेळा जर लिहिलं a + b × a + b × a + b 3 टाइम्स आणि त्याचा प्रॉडक्ट केला आपण एक्सपान्शन करत करत, तर आपल्याला फायनल आन्सर सिम्प्लिफाय केल्यानंतर तो फॉर्म्युला मिळतो. तो असा आहे, क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस 3 टाइम्स स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म plus 3 times first term into square of second term plus cube of second term. हा अशा प्रकारे याचा एक्सपान्शन होतो. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. लक्ष द्यायचं आहे, डायरेक्ट वापरणार आहे आपण यामध्ये. याच्या आधी आपण सोडवले आहेत एक्सपांडचे, ते वेगळे होते, 2 ब्रॅकेटचे होते, आपण सॉल्व करून सोडवलं आहे. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पहिलं दिलं आहे k + 4 ब्रॅकेट क्यूब. आपण याचं जर सोडवायचं असेल सोल्युशन, लक्ष द्या, तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्ही असं लिहू शकता, a + b क्यूब is equal to a cube plus 3 into square of first term plus into b plus 3 into a into square of second term plus b cube. आता हे आणखी कसं लक्षात ठेवायचं, यामध्ये a चा इंडेक्स कमी कमी होत जातो. a चा इंडेक्स 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे, म्हणजे नाही आहे. जर इकडून गेलात तर b चे इंडेक्स वाढत जातात, b चा इंडेक्स कमी होत जातात. 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. 3 2 1 0 किंवा 0 1 2 3 b चे इंडेक्स वाढत जातात. अशा प्रकारे आपण आता हा एक्झाम्पल बघा दिला आपल्याला, k + 4 क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्म k आहे त्याचा क्यूब असेल, पाहिजे तर ब्रॅकेट करू शकता तुम्ही, प्लस 3 a स्क्वेअर म्हणजेच k स्क्वेअर इंटू b म्हणजेच 4 इंटू 4 करा आपण, प्लस 3 इंटू a म्हणजेच k इंटू b स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर प्लस b चा क्यूब. ब्रॅकेट वापरू शकता, इट्स अप टू यू. कळलं? आता मग k चा क्यूब काही बदल होणार नाही, k क्यूब 3 4 जा 12 k स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16 16 3 जा 48 k 1 टाइम आहे, प्लस काय येणार इथे k येणार आहे. k कोणता 4 क्यूब आहे ना इकडे, 4 चा क्यूब, सॉरी b नाही आहे, 4 चा क्यूब आहे इकडे. मग तो किती असणार आहे, 4 4 जा 16, 4 इंटू 4 इंटू 4 3 टाइम्स केला तर 64 येतो. हे झालं याचं k + 4 ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन एवढं झालं. कळलं? आता यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे 7x + 8y ब्रॅकेट क्यूब. नीट लक्ष द्या, सोल्युशन फॉर्म्युला प्रॅक्टिस म्हणून लिहितो मी, a + b क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3 a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. तुम्ही इथे लक्षात ठेवायचं, a चे व्हॅल्यू 7a आहे आणि हे b आहे, म्हणजेच 7a + 8 7x आहे, 7x + 8y ब्रॅकेट क्यूब. a ची व्हॅल्यू किती आहे, 7x. मग यामध्ये जिथे जिथे a आहे तिथे 7x लाच इज इक्वल टू
7x³ प्लस आहे 3 आहे, परत ए आला म्हणजेच किती 7x², पुढे काय आला b म्हणजेच किती 8y प्लस 3, ए म्हणजे 7x, b² म्हणजेच 8y, ब्रॅकेट वापरा तुम्ही, प्लस 8y³ फॉर्म्युला वापरला आपण वरील प्रमाणे. आता एक्सपान्शन केलं याचं. 7चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, 7 7 जा 49, 49 प्लस 7 म्हणजे 340, किती असणार आहे 343. हा 7चा झाला x³ ॲज इट इज, प्लस 7 कसंही करा, 49 × 3 × 8 यांचा प्रॉडक्ट करा, तुम्हाला याचं उत्तर मिळेल 1176. करू शकता तुम्ही रफमध्ये. 1176 x² x² y, 56 × 3 नाही 49 × 8 × 3, 7चा स्क्वेअर 49, 49 × 3 343 × 8, 343ला 8ने केला की तुम्हाला एवढं मिळेल. किती मिळेल लक्ष द्यायचं, चेक करा जरा काय होतं ते. 49 प्लस 3 केल्यानंतर 49 × 3 × 8 म्हणजे एवढं येणार, प्लस नेक्स्ट 64 × 21, 7 3 जा 21, मग 56 × 3 किती येणार याचा चेक करून बघा तुम्ही. 1344 xy² प्लस क्यूब ऑफ 8 किती आहे माहिती आहे, 8 × 8 64, 64 × 8 512. तुम्ही 10 पर्यंतचे क्यूब पार्ट करून ठेवा इंटू y³. हे झालं याचं एक्सपान्शन सेकंडचं, 7x प्लस 8y³. एक्झाम्पल 3 बघा काय दिलं आहे. 3 मध्ये दिलं आहे 7 प्लस m³, 7 प्लस m³. वरील प्रमाणे न वापरता तर मी डायरेक्ट सोडवतोय, फॉर्म्युला लिहित नाही. 7 प्लस m³, क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस 3 टाइम्स दिसतोय, 3 टाइम्स 7 फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म किती आहे m, प्लस 3 × फर्स्ट टर्म इंटू b² प्लस b³, इट मीन्स m³. सिम्प्लिफाय केलं किती 343, 7 × 7 × 7 प्लस 49 × 3, 49 × 3 किती होणार 147, m 1 टाइम आहे 21 किती येईल m², 7 3 जा 21, 21 m² प्लस m³. हा झाला याचा एक्सपान्शन कशाचा 7 प्लस m ब्रॅकेट क्यूबचा. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघू आपण काय दिलं आहे. फोर्थ एक्झाम्पल असं आहे 52 नंबर दिला आहे त्याचा क्यूब. सोल्युशन असेल 52 क्यूब इज इक्वल टू 50 प्लस 2 क्यूब. आता एक खाली एक लिहितो मी फॉर्म्युला. क्यूब ऑफ फर्स्ट टर्म 50चा क्यूब प्लस 3 टाइम स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म a² b, इट मीन्स 2
again 3 into first term a b square plus b cube, it means 2 चा cube. a जर काढलं 5 5 जा 25, 25 5 जा 125. सिंपल बघा, 5 चा क्यूब किती आहे 125 आणि 0 किती टाइम्स 3 टाइम्स 1 2 3. इथे 25 इंटू 6, 5 चा स्क्वेअर 25, 3 2 जा 6. किती होणार मग 25 इंटू 6 जर केला आपण रफमध्ये 25 इंटू 6, 6 5 जा 30, 0 कॅरी 3, 150. 25 इंटू 3 2 जा 6 केला आपण तर किती होतं 150, पण 2 टाइम्स 0 याच्यावर स्क्वेअर आहे, प्लस 15 4 जा 60, 3 5 जा 15 आणि 15 चूक 60, 60 त्यावर एक 0, प्लस 2 इंटू 2 इंटू 2 8. मग याचं सिम्प्लिफाय केलं तुम्ही तर आन्सर मिळेल सगळ्यांची बेरीज 0 प्लस 0 प्लस 8, इट मीन्स 8. इकडून केलं आपण सेकंड टर्म 0 प्लस 0 प्लस 0, इट मीन्स 0. 2 टर्म झाले. थर्ड डिजिट फ्रॉम लेफ्ट 6 प्लस 0 प्लस 0 किती 6. हे संपले इकडचे. फोर्थ टर्म इकडून 1 2 3 4, 5 प्लस 5 10, 10 इट मीन्स 0 कॅरी 1, इथे 1 आणि 2, 3 3 प्लस 1 तो आधीचा कॅरी 4. काय राहिला इकडे 1 आणि 2 झाले, एकच राहिला 1. तर एवढा असेल 14062. कशाचा क्यूब 52, क्यूब ऑफ 52 आपण फॉर्म्युला वापरून सॉल्व केलाय. ते किती झाले 4 एक्झाम्पल झाले. फिफ्थ बघू. एका वेळेस एक एक्सरसाइज पूर्ण करायचं आहे. पूर्ण करायचं म्हणजे तुम्हाला गाईडची गरज पडणार नाही, गाईड विकत घेण्याची गरज पडू नये, त्यासाठी हे एक्झाम्पल घेतोय मी. फिफ्थ एक्झाम्पल आहे 101, 101 क्यूब. खाली घेतो जरा कॅमेरा, थोडंसं मला वाटते कदाचित दिसत नसेल. ओके, हा पेज काढतो आधीचा. किती आहे 101 चा क्यूब. सोल्युशन 101 क्यूब. तुम्हाला एक 100 प्लस 1 आहे हा, याला असं करायचं इज इक्वल टू 100 प्लस 1 म्हणजेच 101 चा क्यूब. ए प्लस बी क्यूब. राइट, ए व्हॅल्यू ऑफ ए इज 100 अँड व्हॅल्यू ऑफ बी इज 1. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला आपण. 100 क्यूब ए क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स 100 स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 100 इंटू 1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब. ब्रॅकेट यूज करू शकता टू अवॉइड द मिस्टेक्स. मग यामध्ये थोडा कॅमेरा सरकवतो मी, दिसतोय. आता सिंपल आहे 100 चा क्यूब. टेन्शन आलं असेल कसं करायचं 3 टाइम 100 इंटू 100. सिंपल आहे. 1 चा क्यूब किती 1, किती 0 आहेत राहिले 2, 2 2 0 किती टाइम्स 3 टाइम्स म्हणजे 6 होणार. 1 2 3 कळलं. इथे 3 1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू 1 1 इंटू 3 3, 0 किती टाइम्स 2 0 2 टाइम्स, 1 टाइम 2 टाइम. नाही कळलं 0 0 2 वेळा 0 0 0 0, 2 0 2 टाइम्स इट मीन्स 4 0. प्लस 1 चा स्क्वेअर किती असतो, स्क्वेअर ऑफ 1 इज 1. 100 इंटू 3 300,
प्लस 1. अगेन ॲड ऑल दिस. ह्या सगळ्यांची बेरीज करा. थोडं कॅमेरा हलतो का बघा जरा. 1 मिनिट झाला. ओके, लक्ष द्या. ॲड कशी करायची आहे. हा 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इज इक्वल टू 1. अगेन सेकंड डिजिट इथे नाही आहे. 0 प्लस 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. थर्ड डिजिट, फर्स्ट सेकंड थर्ड, 3 प्लस 0 प्लस 0 दॅट इज 3. फोर्थ टर्म इकडे राहिला आहे. 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. 4 झाले. फिफ्थ टर्म 3 प्लस 0 3. इकडे राहिला आहे किती मग 10 राहिला आहे. 0 1 1 0. $10,00,000 किती आहे. 30,301. कशाचा 101चा क्यूब. पण हे असं करायला शिका तुम्ही. किती झाले एक्झाम्पल 5 झाले. आता 6 घेतो. लक्ष द्या. एक्झाम्पल 6 काय दिलंय. x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब. नीट लक्ष द्या. सोल्युशन डायरेक्ट सॉल्व करतो मी. x प्लस 1 अपॉन x क्यूब इज इक्वल टू क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू 1 अपॉन x प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म x प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म इंटू प्लस क्यूब ऑफ 1 अपॉन x क्यूब. a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. फॉर्म्युला अप्लाय केला आपण. त्यामध्ये एक पेपर ठेवतो मी असा. ओके, मग क्यूब ऑफ x क्यूब. इथे एक स्टेप वाढवतो मी. x स्क्वेअर आहे. 2 टाइम्स x आहे. हा एक x गेला यातला. मग 3 इंटू x इंटू 1 इट मीन्स 3x. याच्यामध्ये x इथे वाढवतो एक स्टेप. ओके, प्लस 3 इंटू x इंटू 1 अपॉन 1चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x क्यूब. क्यूब ऑफ 1 x क्यूब. 1x आहे ते 2 टाइम्स एक x कॅन्सल होईल. सिम्प्लिफाय केला. x क्यूब प्लस 3x प्लस 3 इंटू 1 अपॉन x और 3 अपॉन x यू कॅन राईट. असंही लिहू शकता तुम्ही 3 अपॉन x किंवा इंटू 1 अपॉन x असंही करू शकता. प्लस 1 अपॉन x क्यूब. तुमच्यावर आहे. याच्या डिनोमिनेटरला x लिहिलं तर 1 लिहायची गरज नाही. हा x नाही लिहिला. 1 अपॉन x स्क्वेअर होता. एक x कट केले आपण. 2 टाइम्स x असतात. 1 अपॉन x राहिला. झालं क्लिअर. x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब. हा होता एक्झाम्पल 6. एक्झाम्पल 7 बघा काय दिलाय. 2m प्लस 1 अपॉन 5 ब्रॅकेट क्यूब. सोल्युशन बघा. टू एम प्लस 1 अपॉन 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू क्यूब ऑफ फर्स्ट टर्म इट मीन्स 2m क्यूब. फॉर्म्युल्यामध्ये 3 आहे इंटू फर्स्ट टर्म म्हणजे a स्क्वेअर 3a स्क्वेअर b 1 अपॉन 5 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 3ab स्क्वेअर इट मीन्स 1 अपॉन 5 स्क्वेअर प्लस b क्यूब इट मीन्स 1 अपॉन 5 क्यूब. फॉर्म्युला वापरला आपण. a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब.
आता सिम्प्लिफाय केल्याला लक्ष द्यायचं आहे. ब्रॅकेट का केला? जेव्हा दोन मल्टिप्लिकेशनमध्ये दोन टर्म्स असतील तेव्हा असं करायचं आहे. 2 चा क्यूब 8, m चा क्यूब m क्यूब. डोंट फॉरगेट दिस, हे लक्षात ठेवा. 2 चा क्यूब पण होतो, m चा पण होतो. इथे 2 चा स्क्वेअर आधी केलं किती? 4. 4 3 जा 12. पॉझिटिव्ह आहे सगळे. 12 इंटू 1 म्हणजे 12 अपॉन हा 5 तसंच राहील. हा m स्क्वेअर आहे, तो इथे लिहिला मी m स्क्वेअर. थर्ड टर्म याला सिम्प्लिफाय केला. 6m अपॉन 5 किंवा 6 3 2 जा 6 इंटू 1 6. डिनॉमिनेटरमध्ये इकडे काय नाही म्हणजे तो 5 तसंच राहील. हा m. 1 चा क्यूब 1, 5 चा क्यूब 5 इंटू 5 25, 25 इंटू 5 125. फर्दर सिम्प्लिफाय इज नॉट पॉसिबल. याच्या पुढे आपण सोपे रूप देऊ शकत नाही. याचं एवढंच राहील 2m प्लस 1 अपॉन 5 क्यूबचा आन्सर एवढा असेल. किती झाले? 7 झाले. लास्ट एक एक्झाम्पल आहे 8, तो घेतो आणि थांबतो. इथे डायरेक्टली तुम्ही 8चं सोल्युशन. 8 एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x ब्रॅकेट क्यूब. नीट लक्ष द्या, टफ एक्झाम्पल आहे जरा. फॉर्म्युला खाली लिहितो मी. a क्यूब 5x अपॉन y ब्रॅकेट असं करा त्याचा क्यूब. फॉर्म्युलामध्ये नंतर 3a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 5x अपॉन y स्क्वेअर इंटू b म्हणजेच y अपॉन 5x. चेक करा नीट एक्झाम्पल. मिस्टेक झाली तर मी दुरुस्त करू शकत नाही. 5x अपॉन y 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मीन्स y अपॉन 5x स्क्वेअर प्लस b क्यूब इट मीन्स y अपॉन 5x क्यूब. नाही कळलं? a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. आता सिम्प्लिफाय केला. 5 इंटू 5 इंटू 5 3 टाइम्स इट मीन्स 125 x क्यूब अपॉन y पण क्यूब. याचा पण तिन्ही याचा क्यूब होईल. प्लस सगळे पॉझिटिव्ह आहे, प्लस येईल. इथे मी तुमच्या सोयीसाठी एक स्टेप वाढवतो. 3 इंटू 5 चा स्क्वेअर 25 x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इंटू y अपॉन 5x. पुढची स्टेप थर्ड टर्म प्लस 3 इंटू 5xy दिसतोय इंटू y स्क्वेअर अपॉन 25x स्क्वेअर प्लस y क्यूब अपॉन 5 इंटू 5 इंटू 5 125x क्यूब. सिम्प्लिफाय. हा x जो आहे हा याच्याशी एकदा कट होईल. इथे 2 होते 1 राहील. हा 5 ने इकडे भाग लावला 5 येईल. हा y 2 टाइम्स आहे 1 टाइम्स गेला म्हणजेच काय राहील? इथे काही बदल होत नाही. 125 x क्यूब अपॉन y क्यूब दिसतोय प्लस 3 5 चा किती 15 वरती x राहिला, इकडे एक y राहिला आहे प्लस इथे काय राहिलं आहे 5 चा भाग लागेल, इकडे 5 राहील. इथे 1x गेला याच्याशी, हा एक y याच्याशी गेला, मग काय राहील 3 अपॉन 5 yx. 3y 3 इंटू y अपॉन 5x. नाही कळलं का खिचडी झाली? नीट चेक करा. कट केले आपण x एक न्यूमरेटर डिनोमिनेटरशी, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये पूर्ण याच्यामध्ये कुठेही भाग लावू शकतो. या 5 ने 25 ला हा 5 आला. इथे x 1 टाइम होता, इथे 2 टाइम्स होता. 2 टाइम्स मधला हा एक कट केला आपण. इथे 2 टाइम्स y होते, इथे 1 टाइम होता. 1 टाइम गेला म्हणजे न्यूमरेटरमध्ये 1y राहिला, इकडे डिनोमिनेटरमध्ये 1x राहिला 5x.
वाय क्यूब अपॉन 125 एक्स क्यूब. मी एक एक्झाम्पल दिलं तर खूप वेळ लागेल. माझा असा संकल्प आहे एका वेळेस एक एक्सरसाइज जर कमी असेल 7-8 एक्झाम्पल आणि छोटे असेल तर एकाच वेळेस देणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, बघा. कदाचित थोडंफार कुठे कुठे कॅमेरा हल्ला तर दिसणार नाही, पण माझा प्रयत्न आहे. काही उदाहरणं तरी तुम्हाला नक्कीच कळतील. चुका काढणाऱ्यांना काढू दे. मी आधीच सांगितलं आहे मी यातला एक्सपर्ट नाही आहे, पण मी ट्राय करतो आहे. जसं जमेल तसं व्हिडिओ शूट करतो आहे. बेस्ट ऑफ लक.